त्याचं यशस्वी कसे झाले हे बघूनच छोट्या व्यवसायातून जाता येतं. खरंच तुम्ही बाप्पाकडे बघून दोघांनी व्यवसाय केला तर छोट्यातून सुद्धा मोठ्यात जाता येतं आणि यशस्वी सुद्धा होतं. फक्त यशस्वी झालेल्या लोकांनी मार्ग सांगितला पाहिजे. मी यशस्वी कसा झालो, आपण सातत्यानं त्याच्यात कसं टिकून राहायचं हे मार्ग सांगितला पाहिजे. आपल्या समाजात एक खोड आहे, पुढे गेलेला माणूस मागच्याला समजूनच सांगत नाही. तू यशस्वी कसा झाला हे जर आपण त्याला विचारायला गेलो तर ते आपल्याला सरळ सांगतात, तू याच्यात पडूच नको, हेल्या अवघड, याच्यात लई डोक्यावर बर्फ ठेवून काम करावं लागतं, याच्या डोक्यावर कोणाच बर्फ दिसला नाही आम्हाला. पण आपल्याला सांगताना अशा फड्या घालतील. ते म्हणणारच नाही, तो फक्त चिकाटीणार आहे, धाडशिणार आहे, तू यशस्वी होणार. ते म्हणणार याच्यात येऊ नको, मीच येऊन पस्तलो तो 5-5 व्यवसाय झालेच कस काय. म्हणजे उलट सांगणारे लोक आपल्यात आयएस कसा झाला कधी समजून सांगणार नाही, तहसीलदार कसा झाला, तो PSI कसा झाला कधी समजून सांगणार नाही. आपण छोट्या व्यवसायापासून मोठ्या व्यवसायापर्यंत गेलो तर आपण यशस्वी कसं झालो हे कधी सांगणार नाही. आपण डॉक्टर कसे झालो, झालेला डॉक्टर शिकणाऱ्या पोरांना कधीच सांगत नाही मी ह्या पद्धतीनं गेलो, असा शिकलो म्हणून मी इंजिनियर झालो, आपण कधीच सांगत नाहीये. म्हणून आपल्याला कसं जायचं, आपण ते मार्गक्रमण करायचा कसा हे आपल्या आळाने असणाऱ्या आई बाप्पाच्या लक्षात येत नाही. आणि